जय श्रीराम मित्रांनो. मागच्या व्हिडिओत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता जगद्गुरू तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या तुकाराम गाथेतील पहिल्या अभंगातून आपल्याला काय शिकवण मिळते व तुकाराम महाराजांनी काय प्रार्थना देवाकडे केली याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुकाराम महाराजांनी देवाकडे अशी प्रार्थना केली आहे की माझी जी वृत्ती आहे ती तुझ्या चरणाशीच राहो. कारण आपल्याला जगात असणाऱ्या अनेक मायावी पदार्थ जसं की धन संपत्ती, अनेक उपभोगणारी पदे मिळाली तरी आपण समाधानी नाही राहत. तुकाराम महाराज पुढे जाऊन सांगतात पदांबद्दल की जसं की इंद्रदेवांचं इंद्रपद व ब्रह्मपद हे जरी मिळालं तरी त्याचा उपभोग झाल्यानंतर परत आपल्याला येऊन मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो. तर तुकाराम महाराज सांगतात की मला या कर्मबंधनातून मुक्त कर. जे आपण चांगलं कर्म करतो त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतात व वाईट कर्म करतो त्याच्यामुळे आपल्याला दुःख भोगावी लागतात. तर एकूणच जे काही कर्म आपण करतो त्याच्यातून सुख किंवा दुःख हेच मिळणार आहे. तर मला हे न मिळता तुझी अनन्यसाधारण भक्ती मिळत राहू व तुझ्या चरणाशी माझी दृष्टी कायम राहो, ही प्रार्थना जगद्गुरू तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचरणी केलेली आहे. तर आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली. जय श्रीराम. जय जय रामकृष्ण.